तर एकीकडे समर्थन होत असताना कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आलेत। आंदोलकांच्या हातातील फलकट लक्षवेधी ठरली आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। शक्तीपीठ रद्द, महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, महामार्ग रद्द, शेती वाचवा। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये या ठिकाणी दृश्य पाहतोय। खरं तर शक्तीपीठ महामार्ग विरोधी जी समिती आहे त्या समितीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जाते। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, देश वाचवा। शक्तीपीठ महामार्गाच्या या सगळ्या विरोधामध्ये खरं तर या ठिकाणी घोषणाबाजी होताना काय करायला पाहिजे, विशेषतः पाहिलं तर जमीन आमच्या हक्काची आहे, कुणाच्या बापाची नाही असे फलक हातात घेऊन हे सगळे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। खरं तर मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज कोल्हापूरसह 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन होते। कोल्हापुरात हे आंदोलन सुरुवात झालेले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधामध्ये हा खरं तर आंदोलन होते। एकीकडे राज्य सरकारचं अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे या ठिकाणी पाहिलं तर हे सगळे शेतकरी आहेत ते या ठिकाणी विरोध करताना पाहायला मिळत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी रेखांकन बदललं तरी हा महामार्ग रद्द झाला पाहिजे ही भूमिका घेऊन या ठिकाणी हे सगळे शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सत्यजित जौंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे, निवडणुकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री हे अग्रेसर असतात। या मार्गाची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या आजच्या पहिल्या सत्रामध्ये आम्ही याला विरोध आहोत। याला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही आरपारची लढाई आहे आणि या लढाईमध्ये काही वेळेला शेतकरी शहीद होतील, पण आपल्या या पूर्णपणे निर्णयाच्या विरुद्ध बाजूनं आम्ही जाणार आहोत आणि सरकारला विरोध आहे आमचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।